नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यात पुढील 24 तासात म्हणजेच 1 जुलै रोजी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। चला तर सविस्तरपणे बघूया। हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये। तसेच जालना जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अकोला जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पालघर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये। रायगड जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो।